मला काय 70 रुपये आले हो आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त. ते 73 रुपये 71 पैसे. काय वाटतं एवढे पैसे तेवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यात. पीक विमा फसलेज मला 77-60 पैसे आले. याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं एक औषधाची लहानशी ते एक टाकीचं सुद्धा औषध नाही आहे शेतकऱ्यांसाठी. तुम्ही मागील वर्षी शेतात काय लावलं होतं? मक्का. तर किती एकरात मका लावली होती? 1 एकरमध्ये. साधारणतः किती खर्च लागला त्याला? त्याला लागला 30,000 रुपये. 30,000 रुपये खर्च लागला. हो. आणि त्याचं उत्पन्न किती झालं? उत्पन्न निघलं 7 क्विंटल मक्का. बरं, त्याचे किती पैसे झाले? त्याचे झाले 14,400 रुपये. 14,400 रुपये झाले. आणि त्याच्यात मशीन खर्च, त्याच्यात परत सोंगणी, त्याच्यात हे त्या 14,000 मध्ये परत जाणं. तुमची मेहनत वेगळी, मेहनत बाकी वेगळी आमची. फवारणी मारणं, हे करणं ते करणं. साधारणतः किती नुकसान झालं तुमचं? नुकसान झालं असं आमचं 20-25 हजार रुपये त्याच्यामध्ये. आता तुम्हाला जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फसल योजनेचे जे पैसे आले, किती पैसे आले ते तुम्हाला? 73 रुपये 71 पैसे. काय वाटतं एवढे पैसे तेवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये. आहे की नाही? एवढे विमावाल्याने पैसे टाकले. मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी आहे ना दिले नव्हते. मग आता येऊ ना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दिल्या तरी आहे ना ते पैसे देत नाहीये. मग एवढे दिले कशासाठी आहे ना? त्याच्यामध्ये काय येणार आहे? का औषध येणार आहे, का काय खत येणार आहे, का काय येणार आहे 73 रुपयामध्ये? सांगा ना तुम्ही सर. का शेतकरी आत्महत्या करतील, मग त्याच्यामुळे काय नाही करणार ना आत्महत्या? विम्यावाले पैसे घेऊन जात्या, विमा भरत्या, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला भेटत नाही. पीक विमा फसल योजनेचे तुम्हाला किती पैसे आले? पीक विमा फसलेज मला 77-60 पैसे आले. 77 रुपये 60 पैसे. बरं, आता काय करणार एवढे पैसे? याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं एक औषधाची लहानशी ते एक टाकीचं सुद्धा औषध नाही आहे शेतकऱ्यांसाठी. फवारणी जर करायची ना समजा कापसावर, तर एका टाकीचं सुद्धा औषध नाही आहे फवारणी करण्यासाठी. तर आमचं एकच मागणी आहे की शेतकऱ्यांची लूटमार झाली. विमा कंपनीने जी केली ती लूटमार केली आता. कारण की आमच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे. पीक विमा फसल योजनेचे तुम्हाला किती पैसे आले? आम्हाला आले फक्त 73 रुपये. बस 73 रुपये. काय करणार या पैशात बाबा? हे पैशाचे काय करायचं आता? 2 नाती आहे, 2 नातू आहे, 2 सुना आहे, 2 लेक आहे. याच्यामध्ये काय करायचं? काय काहीच करता येणार नाही याच्यामध्ये. याच्या उपर काय करायचं? आता 73 रुपयामध्ये सरकारनं पाठील, याच्यात करायचं काय? आणि कशाला काय करून होणार काय याच्यात? माझ्या अंडर पॅन्टीची सुद्धा शिलाई जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तेव्हा मोरी करायचं काय? बाकीचे नातून लोक सगळे शिल्लकच राहिले. किती पैसे आले तुम्हाला पीक विम्याचे? मला काय 70 रुपये आले हो आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त. आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकायला? आणि ते 70 रुपये काढावं कसे? काय टाकले तुम्ही ते? आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला. काय शासन आहे काय आहे का काय आहे? काय शेतकऱ्याला काय देते? पैसे काढायला कमीत कमी किती पैसे लागतात? कमीत कमी खात्यावर 1000 रुपये लागा द्या. आता तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी 500, आता 70 आले. ते 70 रुपये काढायला तुम्हाला अजून 500 रुपये टाकावं लागतं. तर 500 रुपये देऊ कुठून? मला एक बी भरून उधार घेतलं, पैसे रे आमचे, आम्ही रोजान जातो मजुरीना. नमस्कार, मी कृष्णा केंडे. सरकारनं शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा दिला खरा, मात्र नुकसान भरपाईमध्ये कसलाही फरक पडलेला नाही.
आणि छत्रपती संभाजीनगरमधली बातमी ABP माझानं दाखवली की वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना 70 ते 80 रुपयांचा विमा भेटला. माझ्या हातामध्ये 50 अधिक 20 अधिक 10 80 रुपये आहेत आणि हे 80 रुपये घेऊन मी या कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरची आहे तिथे मी जाणार आहे. तिथे अनेक कृषी सेवा केंद्र आहेत. त्या कृषी केंद्रा सेवामध्ये जाऊन जर शेतकऱ्याला 80 रुपयाचा विमा मिळाला असेल तर कृषी सेवा केंद्रावर या 80 रुपयामध्ये काही मिळतं का हे मी आज शोधणार आहे. आणि मी हेही सांगितलं होतं की या 80 रुपयात 1.5 किलो कांदा मिळेल. व्यापारी जर असेल तर त्यातला 1 किलो कांदा काढून ठेवेल, कारण की 50 रुपये किलोचा कांद्याला भाव आहे. 1.5 किलो बटाटे, 1.5 किलो वांगे मिळतील, 1.25 किलो टोमॅटो मिळतील, कारण की 100 रुपये किलोनं या ठिकाणी टोमॅटो आहेत. चला तर माझ्यासोबत जाऊयात. शेतकऱ्याला 80 रुपयांचा, 70 रुपयांचा, 77 रुपयांचा विमा दिला आहे. या 80 रुपयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच म्हणजेच जे दुकान आहेत कृषीचे खत बियाणं विकणारे तिथं काही मिळतं का हे आपण पाहूया. किती आहे बिल तुमचं? बिल किती झालंय? काय काय घेतलं काय तुम्ही? हे काय घेतलं ना औषध? काय आहे ते? कशाचं औषध आहे? हे याच्या आपले दोडक्यावर मारायला. बरं, किती झालंय बिल त्याचं? बिल किती झालं? काय किती बिल तिकडे ते किती अंदाजे? 500-600 रुपयाचं काय असेल तर जे काय असेल. बरं, साहेब अरे कुठे गेले आपले साहेब? माझ्याकडं मी आलोय माझ्याकडे 80 रुपये आहेत. 70 आणि 10 80. तर इकडे या. ए भाऊ जरा थांब ना, मला बोलू तर दे. ठेवलंय मोठ्याने बोलतोय, थांबा फोनवर जरा पलीकडे बोला ना जरा प्लीज. हा मी ओळखलं तुम्हाला. आधी माझ्याकडे 80 रुपये आहेत. या 80 रुपयामध्ये तुमच्या दुकानावर काय येतं ते सांगा. काय येणार नाही, काय येईल? चिल्लर पुढे येतील. 10-10 रुपयाचे पाकिट भेंडी, गवार, दोडकं, कारलं काय जे लागले ते घेता येईल. बरं, 80 रुपयाला एक तणनाशकचं पाकिट घेता येईल. बरं. 20-20 झिरोचं गोणी गोणी कशी येईल त्याच्यामध्ये? बरं, गोणी 50 किलोची गोणी राहते, 1200 रुपयाला राहते, 1470 रुपयाला राहते. हा सुट्ट म्हटलं तर मग आपल्याला खत सुट्ट देता येईल. सत्तर किती येईल? किती झाले तरी 1 किलोचं समजा 40 रुपये किलो, 50 रुपये किलो विकतो त्या हिशोबाने धरायचं. म्हणजे 70 रुपयामध्ये 1.5 किलो येईल. बरोबर. जाऊ दे का? जा ना मग, याचे दिले का पैसे? याचे नाही दिलेले. याचे 680 रुपये द्या ना. 680 रुपये नंतर घेऊ. हा नंतर घ्या. आम्हाला बॅग दिली तर आम्ही जाणार आहे. हो लगेच. अजून काय येईल तुमच्या दुकानामध्ये? 70 रुपये बाजरीचं एखादं बियाण्याचं पाकिट येईल. हा, मजा घ्यायची का? चला काय करायचं काय? म्हणजे मी चॅनल चालू केलं एखादं. नाही, पण मजा कशासाठी घेतो असं तुम्हाला वाटतं? मला काय माहिती पण काय येईल ते तर सांगा. बाजरी नाही येणार ना. हा, बाजरी कशी येईल 70-80 रुपयात? मग काय येईल? 70-80 रुपये मध्ये आता मी देतो समजा 110 रुपये किलो. हा, मग किती घ्यायची, किती नाही तेवढं पाहिजे. मग शेपा येईन, धना येईन. म्हणजे पावशर छटाक येईल का एखादी गोणी येईल? नाही, गोणी कशी 80 रुपये मध्ये काऊन घेता? 80 रुपये मध्ये गोणी म्हटलं तर तुम्ही काय रामराज्यात गेले काय? हा, सध्या आपलं जे राज्य चालू याच्यामध्ये एवढं काही येत नाही. अर्धा किलो पावशेर आसपास येईन. बरं. अमोल मला एक सांगा, तुम्हाला एवढा प्रश्न पडला तर मी ह्याच्यासाठी आलोय की संभाजीनगरच्या शेतकऱ्याला त्याच्या 2 एकरला विमा आलाय 77 रुपये, 70 रुपये 71 पैसे. मग त्यांनी कसं करायचं? काय झालं माहिती का? शेतकरी आमचा एवढा लाचार आहे की त्याला 2000 रुपये पंतप्रधानांनी जी योजनेअंतर्गत दिलेले ते दिसते.
पण त्यांना त्यांची स्वतःची युनिटी नाही करता येत. त्यांची जर युनिटी करता जर आली असती ना तर हे जे तुम्ही 80 रुपये दाखवू लागले ना याची गरज नसती पडली. आम्हाला कसं आहे, शेतकरी कधी कधी चांगला पण आहे, लाचार पण तेवढाच आहे. कारण ते फक्त नाही का झलायचंच काम करतो. बाहेरच्या देशामध्ये जर आपण जर गेलो तर तिकडचे गव्हर्नमेंट जे आहे ना त्या शेतकऱ्याला जितकी मदत करता येईल तेवढी मदत केली जाते. इथं तसं नाही राहत. इथं जो खरा शेतकरी ना त्याची लाचारी, आणि त्याच्यामुळे नाही का म्हणतो ना आपण जगात जर्मनी भारतात परभणी, हे जे आहे ना सगळं प्रमाण हे लाचारी मुळे होतं. कारण की बरेचसे जण काय करते की फक्त त्यांची सहनशक्ती चालू आहे, बाकी काही नाही. बरं, आता मी शेतकऱ्यांना पण, शेतकरी आहेत माझ्यासोबत, तुम्हालाही विचारतो. वैजापूरच्या एका शेतकऱ्याला 70 रुपयाचा विमा आला 2 एकरासाठी. कसं जगायचं त्याने, कसं करायचं त्याने? त्यांना सांगितलं नाही का गळा असं करायचं म्हणून? तुम्ही शेतकरी आहे, मग कसं करायचं? मग काय करायचं? हेच करावं लागतं, दुसरं काहीच नाही इलाज राहत त्याला. शेतकऱ्याला काही इलाज नसतो. आता मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सगळ्यांचं शूटिंग केलंय. हे सांगितलं ह्याच्यासाठी नव्हतं तुम्हाला, की तुमच्या सगळ्याची जी ओरिजिनल प्रतिक्रिया आहे ती यावी, म्हणजे तुमच्या मनात काय यावं, दुकानदाराच्या मनात सुद्धा यावं. तिथं माझा कॅमेरा आहे त्या गाडीमध्ये, आणि ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि दुकानदाराच्या. 70 रुपयामध्ये त्याला काय मिळतं? मी खताची गोणी मागितली, ती देऊ शकत नाही. मी बाजरीचे बियाण्यांची पिशवी मागितली, ती देऊ शकत नाही. शेपा किती? अर्धा किलो. म्हणजे मेथी, पेरायची मेथी ही अर्धा किलो. असं छोटंसं काही काही येतं, म्हणजे छोटे छोटे 10-10 रुपयांचे वांग्याच्या बियाचे पाकिट, असं सगळं येत आहे. म्हणजे ही कशा पद्धतीनं पीक विमा कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची थट्टा करतंय हे दाखवण्यासाठीचा एबीपी माझाचा हा प्रयत्न होता. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.